हरी साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली एरझार, झाला सफल व्यापार. हरी आला आता मग कैची भय चिंता, त्यांची सरली एरझार, झाला सफल व्यापार. तुका म्हणे हरी काही बुरोने दिवुरी, त्यांची सरली एरझार, झाला सफल व्यापार. शांतं शाश्वतम प्रेयमनगम निर्वाण शांतिप्रदम ब्रह्मा शंभुफणींद्र सेव्यमणिशं वेदांत वेद्यं व्योम रामाख्यं जगदीश्वरं सुरगुरुं मायामनुष्यं हरिं वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणिं. नान्यास्पृहा रघुपतिर्हृदये स्मदीये, सत्यं वदामि च भवानखिलान्तरात्मा. भक्तिं प्रयच्छ रघुपुङ्गवं निर्भरामि, कामादिदोषरहितं कुरु मानसं. श्री गुरुचरण सरोज रज, निज मनु मुकुर सुधारि. बरनौ रघुवर बिमल जसु, जोदायक फलचारि. बुद्धिहीन तनु जानिके, सुमीरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेस विकार. मंगल भवन मंगलहारी, द्रवहु सुदशरथ अजिर हारी. सिया राम मैं सब जग जानी, करहु प्रणाम जोड़ी जुग पानी. राम सिया राम सिया राम सिया राम, राम सिया राम सिया राम जय राम. श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम. 2 मिनिटं सर्वांनी भजन म्हणा पाठीमागे, वाणी पवित्र होईल, मन प्रसन्न होईल. हरी श्रीराम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. लाला लखन जी को लाना, राम जी को लाना, लखन जी को लाना, राम जी का लाना, लखन जी का. चले आओ जी जनक दुलार, हमारे हरि कीर्तन में. कीर्तन में राम कीर्तन में. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या वाटा मज धावव्या सुबटा. 16व्या शतकात एक तारा चमकला, जिजाऊच्या पोटी ओ सिंह जन्मला. घडविले स्वराज्य जेणे, सुखावली प्रजा. परश्री माते समान, असा होता माझा राजा. थेंब थेंब रक्ताची आठवण येते राजे तुमची. कधीच विसरणार नाही राज तुम्हा. नमन करण्याला, नमन करण्याला, नमन करण्याला. विठ्ठल
पाठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली एरजार झाला सफल व्यापार. विको कमी करा. संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग मॉनिटर साऊंडचा आवाज वाढवा. प्राप्त असणाऱ्या शूद्रविंदांच्या कानाच्या तृप्ततेकरता अंतकरणाच्या समाधानाकरता लोक मनाची मशागत करून शांती सद्भावाची ज्यांनी बीज रवली, विश्व ऐक्य भावाचं ज्यांनी गुंफण घातलं, भक्त भार्गव चुडामणी जगद्गुरु तुकोबरा यांचा संतांच्या जीवनातील क्रांती प्रकट करणारा आशय श्रीमंत अभंग चिंतनाकरता निवडला आहे. विठ्ठल चिंतन करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे छोटासा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा: भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने महान तपस्वी श्री संत कैकाडी महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव गेले 46 वर्ष झाले आपण अव्याहतपणे सोनेगावकर करतायत. द्यावे तेवढे धन्यवाद गावकऱ्यांना कमी आहे. मोठ्या श्रद्धेने मोठ्या उत्साहाने आपण हा सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहात. आपली बहिर्मुख इंद्रिय अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतकरण स्थिर शांत बनावं, आपल्या दृष्टीतील हृदयातील दोष विकार निवृत्त व्हावे. अनादी कालापासून भगवंताच्या भेटीची जी तुम्हा आम्हाला भूक लागलेली आहे ती हळूहळू तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीने करोडो किलोमीटरचं जे अंतर आहे ते अंतर हळूहळू कमी व्हावं आणि परमात्म्याने आम्हाला स्वप्नात तरी दर्शन द्यावं या अपेक्षेने गेले 46 वर्ष झाले आम्ही हा उत्सव या ठिकाणी करतोय. शतातरी जन्माच्या शेवटी कृपाळुबा पोटी येईल दया. परमात्म्याला आमची दया यावी आणि आमच्या जीवनाचं भलं व्हावं या अपेक्षेने आपण कैकाडी बाबांचा उत्सव या ठिकाणी करतायत. खरं तर कैकाडी बाबांना भारत भ्रमण करत असताना या विश्वामध्ये काय एक सोनेगावच गाव असं काय विशेष येतं की ते इथं येत आहेत, काहीतरी विशेषता असेल म्हणूनच कैकाडी बाबा इथं येत आहेत. खरं तर कैकाडी बाबा संत महात्मे पदभ्रष्ट कधी होत नाही. संतांचं येणं ही पदभ्रष्ट नसतं. खरं तर कैकाडी बाबा इथं आले आणि हे सोनेगाव, खरं तर सोनेगाव म्हणजे सोन्यासारखंच गाव करून टाकलं. ही कैकाडी बाबांची विशेषता आहे. मला आल्यानंतर कळालं या गावातील नोकरदार प्रोफेसर ऑफिसर बराचसा वर्ग या गावातला पाहायला मिळतो. ही बाबांची कृपा नाही तर काय आहे. संतांचा प्रभाव काय माहिती का, विद्वान व्यक्तीचा शब्दाचा प्रभाव समोरच्या व्यक्तीच्या बुद्धीवरती पडत असतो, पण संतांच्या शब्दांचा प्रभाव प्रत्येक समोरच्या व्यक्तीच्या हृदयावरती पडत असतो. हे संतांचं जीवन आहे. हे संतांचं जीवन आहे. संत कभी स्वर्ग नहीं जाते. ऐका सोनेगावकर, संत कभी स्वर्ग नहीं जाते, जहां जाते हैं वहां स्वर्ग बना देते हैं. ही संतांची विशेषता आहे. ही संतांची असं महान अतिशय गोड असं आपलं गाव, ज्यांच्यामुळे तुम्हा सर्व शत्रुविंदांचं दर्शन झालं. अतिशय वारकरी संप्रदायातील अतिशय गोड व्यक्तिमत्व, साधेराणे आणि उच्च विचार ज्यांचे आहेत ते माझे त्या ठिकाणी परमार्थ स्नेही वारकरी संप्रदायातील अतिशय गोड व्यक्तिमत्व आमचे बिभीषण बुवा, त्यांच्यामुळे तुम्हा सर्व शत्रुविंदांचं दर्शन झालं. त्यांनी मला आग्रह केला, गावाच्या जवळ आमच्या आजोबांची परंपरा आहे, ज्या ठिकाणी त्यांनी तो उत्सव चालू केलेला आहे, ज्या ठिकाणी परंपरा असेल त्या ठिकाणी ते संपूर्ण जीवन आपलं वाहून देत असतात. मी त्यांना म्हटलं, बाबा खरं तर रात्रीचं कीर्तन बिलोली, तेलंगणा, कर्नाटक, आम्ही तिकडे त्या राज्यात आहो, येणं काही शक्य नाही आणि तारीख तिकडलंच होती आज संध्याकाळची, पण त्यांनी ॲडजस्ट करायला लावली. तुम्हाला माझ्यासाठी यावं लागेल, आपल्या माणसासाठी यावं लागतं, हे की नाही. त्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्हा सर्व शत्रुविंदांचं दर्शन झालं. 450 पावणे 500 किलोमीटरचा प्रवास आमचा झाला. एवढ्या लांबून आम्ही इथं आलो. याचं कारण प्रेमाची ऐसे जाती सर्वस्वासी मुकावे किंवा माने पाचारिता नवे आला नूक ऐसी येती लोकप्रीतीसाठी. आता एवढ्या लांबून आम्ही आलोत, कामं नाही म्हणून आलोत का, धंदे नाही म्हणून आलोत, काय ज्याचा त्याला कोण येते घरा आमुच्या कशाला, काय आम्हाला धंदे नाही का, पण कशासाठी एवढं लांब आलो. कोण म्हटलं बारीक पैशासाठी आला. प्रेमाच्या दोरीत बिभीषण बाबांचं आमचं रिलेशन खरं तर या 1-2 वर्षातलं आहे, पण अतिशय उच्च. माणसं जी मोठी कोणती असतात, ऊपर बैठता है वो कभी बड़ा नहीं होता, दुसरों को जो ऊपर बिठाता है ना वो बड़ा होता है. आणि ती उंची त्यांच्याकडे आहे, म्हणून त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो. सगळी गावातली टाळकरी मंडळी, संस्थेतले महाराज मंडळी, नारायण महाराजांच्या संस्थेतले साधक वृंद आहे, इकडं गायक वादक, सर्वांनाच या ठिकाणी धन्यवाद देतो. कुंभार गुरुजींच्या संस्थेतील साधक आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो.
दुसरा मृदंग वादक आल्यानंतर आपला स्वतःचा मृदंग दुसऱ्याला देण्याकरता अंतकरण माणसाचं विशाल लागतं आणि त्या स्वतः त्या ठिकाणी पाठीमागं बसले. माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील फार मोठं त्या ठिकाणी मृदंग क्षेत्रात ज्यांचं नाव आहे, योगायोगाने आम्ही रात्री तिकडे सोबत होतो म्हणून ते आज माझ्यासोबत आहे, आमचे विठ्ठल बुवा गुंजाळ संभाजीनगरकर. आपणास देखील वंदन करतो. बसलेली सर्व श्रोतृवृंद सर्वांना धन्यवाद. पेटी मास्तर आहे आमच्या रावसाहेब अण्णांचा मला फोन आला, महाराज या. खरं तर माणूस जरा तुम्ही निवडताना जरा विरुद्ध माणूस निवडला, कारण ज्यांचं पत्रिकाला कीर्तन आहे आता ते आपलं आपल्यात कळेल. विठ्ठल सिस्टम अतिशय गोड आहे. सिस्टमवाल्या दादांना देखील धन्यवाद. बसलेली सर्व श्रोतृवृंद सर्वांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो. सगळ्यांचं नाव घेणं आता काही शक्य नाही आहे आणि सगळ्यांचं नाव घ्यायला मी काही नवरी पण नाही. सगळ्यांनाच धन्यवाद देतो. तुमचं नाव घेतो, उखाणा घेऊन घेतो. कैकाडी बाबांच्या चरणारविंद फूल वाहतो वाकून, कैकाडी बाबांच्या चरणारविंद फूल वाहतो वाकून, तुम्हा सर्वांचं नाव घेतो, छत्रपतींचा मान राखून. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा चिंतन करता निवडला आहे. अर्थात या अभंगामध्ये संतांच्या जीवनातील क्रांती प्रगट करतायत. खरं तर वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबारायांपासून तर सद्गुरू जोग महाराजांपर्यंत सकल संतांनी क्रांती केली, पण वारकरी संप्रदायामध्ये संत पंचायतनाला विशेष महत्त्व दिलं आहे. जगामध्ये पहिली क्रांती केली असेल तर ते विश्वमाऊली ज्ञानोबराय. ज्ञानोबरायच्या पूर्व समकालीन अगोदर जे ज्ञान सांगितलं जायचं ते संपूर्ण ज्ञान संस्कृतमध्ये सांगितलं जायचं. मग संस्कृत भाषा जगाशी काही कळेना म्हणून ज्ञानोबारायांनी संस्कृतातले ॲज इट इज संपूर्ण ग्रंथ मराठीत रूपांतर केले. त्या काळात ज्ञानोबारायांचा सामान्य अधिकार नाही. संस्कृत भाषा लोकांना संस्कृतातल्या ओव्या कळत नाही तर संस्कृतातल्या शिव्या काय कळणार आहे. संस्कृतातल्या ओव्या कळत नाही तर शिव्या काय करणार आहे. देऊ काय एक दोन ओव्या हो, तुम्हाला शिव्या काय करणार आहे. या ताम्रचूड ताम्रचूड, या ताम्रचूड, या वैशाखी नंदन, या वैशाखी नंदन. काय कळालं तुम्हाला. बाबांना कळालं. या ताम्रचूड म्हणजे कोंबडा आणि वैशाखी नंदन म्हणजे या गाढव. विठ्ठल ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुमच्या आमच्या पुढ्यात ठेवला. ही सामान्य अधिकार ज्ञानोबारायांचा नाही आहे. आज आम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट कुठेही लागायचं असेल कुठल्या तरी सर्व्हिसला तर अगोदर तुमची कास्ट विचारल्या जाते, तुम्ही कुठल्या कास्टचे आहात. पण वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबारायांनी 18 पगडच्या जाती एकत्रित केल्या आणि वारकरी संप्रदायाचा अध्यात्म उन्नतीचा प्रवास ग्राउंड लेवलपर्यंत जाऊन पोहोचवला. हे सामान्य अधिकार ज्ञानोबारायांचा नाही आहे. जयाने घातली मुक्तीची गवांती, जयाने घातली मुक्तीची गवांती, जयाने घातली मुक्तीची गवांती. तरुण लेकर फार गोड बसले आहेत. आनंद वाटतोय. बहुधा खरा धर्म यांच्या खांद्यावरती आहे आणि ज्यावेळेस आम्हाला तरुण मंडळी समोर दिसले की कीर्तनात आनंद वाटतो. आमची छाती फुगल्याशिवाय राहत नाही. असं कारण आहे. तरुण आहे, जवान तरुण आहे, या महाराष्ट्राच्या मातीची शान.
ज्ञानेश्वरी भागवत वारकरी संप्रदाय ठेवतो मान, तरच या देशाची उंच होईल मान. अरे या देशाची उंच करायची असेल मान तर महिला मंडळ मुलांना शिकवा पसायदान, तरच ठेवील तो तुमचा मान, नाहीतर म्हातारपणी होईल तानाताण. धन्य त्याची माय धन्य त्याचा बाप, अंगी अनुताप हरिनामे. ज्ञानोबरांचे सामान्य उपकार नाहीये. सोनेगावकर शाळेमध्ये आम्हाला काटकोण लघुकोण त्रिकोण षटकोण हे सगळं शिकवलं, पण शाळेमध्ये आम्हाला दृष्टिकोन नाही शिकवला. गाथा ज्ञानेश्वरी काटकोण लघुकोण त्रिकोण षटकोण हे शिकवणार नाही, पण गाथा ज्ञानेश्वरी तुम्हाला दृष्टिकोन शिकवल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल पहिले क्रांतिकारक संत ज्ञानोबा आहे, दुसरे क्रांतिकारक संत नामदेव महाराज. नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पताका गुमान पर्यंत पोहोचवला. नामातयाचा किंकर तेने विस्तार, वारकरी संप्रदायाचा पताका गुमान पर्यंत पोहोचवला. हे देखील नामदेवरायांचे काही सामान्य उपकार नाही तुमच्या आमच्यासाठी. तिसरे क्रांतिकारक संत पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. मुघल सत्तेची राजवट असताना त्याही काळात कथा कीर्तन मंदिर उद्ध्वस्त केल्या गेली, त्याही काळात नाथांनी परमार्थ जिवंत ठेवला. हे सामान्य उपकार नाहीये. दुर्बळाची कन्या सामर्थ्याने केली अवदशा निमाले दारिद्र्याची, हे ज्यांचं तत्वज्ञान आहे ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहे. शेतीमध्ये बाग काम करणाऱ्या माणसांना सांगितलं, परिमळ गेली ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैचा. हे ज्यांचं तत्वज्ञान आहे ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज. प्रपंच परमार्थस्य संयोगेन सत्कृताः प्रतिष्ठानस्य देवाय एकनाथाय ते नमः. प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीचा समन्वय साधत जगासमोर एक आगळा वेगळा आदर्श ठेवला ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज. त्यांचा अधिकार क्लिष्ट असा वेदांत सामान्य भाषेत आणून पोहोचवला ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज. चौथे निळोबराय असतील, तुकोबरायांना बोलावलं मूठ माती करता देण्याकरता, पूर्ण केला. घरा आले कृपाळू सामान्य ताकदने. पाचवे क्रांतिकारक संत जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन निरपेक्षता आणि वैराग्य म्हटलं की तुकोबरायांचं जीवन आठवतं. विठ्ठल विठ्ठल. तुकोबरायांचं जीवन म्हणजे सामान्य नाही. वैराग्य बोलता वाट चाले सोपी करणी करता नोहे. वैराग्य सामान्य नाहीये. महाराज वैराग्य म्हणजे तरी काय? सोप्या भाषेत सांगतो, विषयातले दोष दिसले की आपोआप निवृत्त होणं म्हणजे वैराग्य. या पलीकडे काय वैराग्य? धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, हे धगधगीत ज्वाळ अग्नी पूज्य मोरारी बापूंची घृष्णेश्वरला त्या दिवशी कथेमध्ये आम्ही ऐकलं. पूज्य मोरारी बापू म्हटले, सगळे संत विशेष आहेत पण तुकाराम महाराज शेष आहेत. विठ्ठल विठ्ठल. बायकोचा त्याग केला म्हणजे कुणी ब्रह्मचारी होत नाही. देशाचा त्याग केला म्हणजे कुणी वैराग्यवान होत नाही. नवे ब्रह्मचार्य बाईलेच्या त्यागे वैराग्य वाहुगे देश त्यागे. बायकोचा त्याग केला म्हणजे कुणी ब्रह्मचारी होत नाही. बा वैराग्य म्हणजे सामान्य वैराग्य नाही आहे. खरं तर त्याग म्हणजे काय? संसाराला लागलेली आग दिसली की आपोआप निवृत्त होणं तो मोठा त्याग आहे. पण खिरीत शेंबूड पडलेला आहे हे ज्याला माहीत आहे तो खीर पेणार नाही. आज होती का खीर? फार गोड खीर आम्ही खाल्ली बरं. खिरीत शेंबूड पडलेला आहे ही ज्याला माहीत आहे तो खीर पेणार नाही. पण ज्याला माहीत नाही तो वाट्या भरू भरू हाणल्याशिवाय राहत नाही. संसाराला जसं जंगलाला आग लागली की पक्षी आपोआप उडून जातात,
संसाराला लागलेली आग दिसले की वैराग्यवान माणसं आपोआप त्या ठिकाणी निवृत्त होतात. विठ्ठल विठ्ठल. सामान्य वैराग्य उंची नाही. छत्रपतींनी सोनं मोहर नजराना कानकुराकडे हे सगळं पाठवलं, पण अभंग 4 अभंग नोट करून परत रिटर्न केलं. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलाची व्हावा, काय कळले ते उदार साठी परिसाची गार. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती, मुंगी आणि राव आम्हा गेली मोह आणि आशा. आम्हा कळी काळाचा फासा, तुका म्हणे दिले घरी वैकुंठ सावळे. हे ज्यांचं जीवन होतं ते त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय. एक उदाहरण आठवलं बिभीषण बाबा म्हणून सांगेल. काय उंची होती तुकोबरायांची. ज्ञानोबा तुकोबरायची मूर्ती आणण्याकरता उत्तर प्रदेशमध्ये एक साधक गेला, एक भक्त गेला. उत्तर प्रदेशमध्ये ज्ञानोबा तुकोबरायांची मूर्ती आणण्याकरता गेला. ज्ञानोबा तुकोबरायची हुबेहूब मूर्ती त्या मूर्तिकाराने बनवली. ज्ञानोबरांच्या फेट्याला सोन्याचा गर दिला जातोय, तर ज्ञानोबरांच्या फेट्याला सोन्याचा गर दिला. तुकोबरांच्या फेट्याला सोन्याचा गर दिला जातोय, तर तुकोबरांच्या फेट्याला सोन्याचा गर चिटकत नाही. मूर्तिकार परेशान झाला. मैं कितनी साल से मूर्ति बना रहा हूँ, लेकिन कौन सी ऐसी बात है. नाना प्रकारची केमिकल युक्त लावलीत, औषधं केमिकल लावलीत, पण ते काही सोन्याचा गर चिटकत नाही सोनेगावकर. मग या भक्ताच्या लक्षात आलं, जो मूर्ती आणायला गेला होता, अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोनं मोहर नजराना पाठवला, ते तुकोबरायांनी नाही स्वीकारलं, आणि एवढा एवढा सोन्याचा गर तुझा स्वीकारणार आहे का. हे तुकोबरा आहेत बा. विठ्ठल विठ्ठल. द्या ना घेऊ. लांब बसले घेऊ मी जॅगरी. गुळ द्यायचं काम करा. बिभीषण बाबा मी ते गुळ खाणंही बंद केलेलं आहे. त्या दिवशी त्या बुलढाण्याजवळ कीर्तनाला गेलो. अण्णा सगळ्या कीर्तनात गुळ खारट लागला माऊली. मी परेशान झालो. मी नंतर कीर्तन झाल्यावर विचारलं, म्हटलं गुळ जरा खारटच लागत होता खारट खायला. ते म्हणे महाराज ते पोरग जे गुळ ठेवत होतो ते एक बोट नाकात घालायचं आणि मग गुळ ठेवायचा. आमचे अण्णा माळकरी माणसं दिसलेत. चांगला फोडा जरा त्याला. विठ्ठल तुकोबरायांनी जगायला शिकवलं. समाजाने किती त्रास देऊ द्या, दुश्मनाने देखील किती त्रास देऊ द्या, पण तुमच्या आमच्या करता त्या ठिकाणी जगायला शिकवलं तुम्हा आम्हाला. विठ्ठल 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 विठ्ठल. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. तुकोबरायांनी जगायला शिकवलं. तुमच्या जीवनात किती शत्रू येऊ द्या, खरं तर बिभीषण बाबा माणसाच्या जीवनात 1-2 तरी शत्रू असले पाहिजे. तुकोबरायांच्या जीवनात शत्रू होते. गाथा बुडवण्याकरता फेकला, पण गाथा बुडाला नाही वा, गाथा तरल्या गेला. तेव्हा लोकांना तुकोबराय कळालेत. मला असं वाटतंय आपल्या जीवनात 1-2 तरी शत्रू असले पाहिजे. शत्रू असले पाहिजे, त्याशिवाय तुमची उन्नती होणार नाही. तुम्ही तुमचं कार्य, तुम्ही तुमचं कर्म चांगलं करत राहा. तुकोबरायांचा गाथा तरला तसं तुम्ही देखील तरल्याशिवाय राहणार नाही. फक्त कर्म माणसाचं स्वच्छ असलं पाहिजे. गगन में जितने तारे होय उतने शत्रु होय, गगन में जितने तारे होय उतने शत्रु होय, लेकिन जिसके ऊपर प्रभु राज की कृपा उसका बाल न बाका होय, उसका बाल न बाका होय. देव सखा तरी विश्व अवघे कृपा करी, विश्व अवघे कृपा करी. तुकोबरांनी तुम्हा आम्हाला जगायला शिकवलं. याचं कारण मानवी जीवन ही विशिष्ट ध्येयासाठी मिळालेलं आहे. मानवी जीवनाचा प्रवास हा विशिष्ट ध्येयासाठी असला पाहिजे. जीवनात 2 प्रवास आहे. पहिला प्रवास आहे जगून मरण्यासाठी, आणि दुसरा प्रवास आहे मरून जगण्यासाठी. माणसाने फर्स्ट प्रवासापेक्षा सेकंड प्रवासाला महत्त्व दिलं पाहिजे. अहो जगून तर कुणी मरतं, पण मेल्यानंतर जगलं पाहिजे. संतांचं जीवन हे मरणोत्तर जीवन आहे. मेल्यानंतर जगणं. काही माणसं मेल्यानंतर देखील मरत नाही. ही त्यांच्या जीवनातली विशेषता आहे. आयुष्याला लांबी नसावी, आयुष्याला खोली असली पाहिजे. आयुष्याला खोली असली पाहिजे. असं काहीतरी लिहून ठेवावं की लोकांनी वाचलं पाहिजे, नाहीतर असं काहीतरी जगावं की लोकांनी तुमच्याबद्दल लिहावं. कळतं तर बघा, छत्रपती असं जीवन जगले, आजही लोक त्यांच्याबद्दल लिहित आहेत. तुकोबरायांनी असं लिहून ठेवलं, आजही लोक ते वाचतायत. काही काही वाचून वाचले. याचं कारण एक एक शब्दामध्ये आहे माझा
असं काम करा की नाव झालं पाहिजे. बरोबर रावसाहेब अण्णा म्हणलं तर चालेल तुम्हाला. आबू अण्णा नाही आबू लाडाने नाव ठेवलंय का. वा आबू अरे क्या बात आहे. गोड नाव आहे. माणसाने काम असं केलं पाहिजे की नाव झालं पाहिजे. शूटिंग चालू आहे ना. वा ठेवणार की नंतर डिलीट करणार. ठेवताना ठेवा. माणसाने काम असं करा की नाव झालं पाहिजे. काम असं करा की नाव झालं पाहिजे. नाव असं करा की कामच झालं पाहिजे. जलात जरी असेल तरी सलमान खान घाबरला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. मानवी जीवन हे विशिष्ट ध्येयासाठी मिळालेलं आहे. तर मानवी जीवनाचा प्रवास हा विशिष्ट ध्येयासाठी असला पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं वाक्य मी वाचलं. कुठल्याही साध्यापर्यंत व्यक्ती पोहोचत नाही तोपर्यंत त्या प्रवासाची उंची गाठत नाही तोपर्यंत प्रवास चालू ठेवला पाहिजे. कारण कार्यभाव त्या साध्यापर्यंत पोचू शकतोय. मानवाचा दानव होणं हा मानवी जीवनाचा पराभव आहे. सोनेगावकर ऐका ऐका. लाडकी बहीण तिकडे आवाज येतो ना. वा मानवाचा दानव होणं हा मानवी जीवनाचा पराभव आहे. मानवाचा महामानव होणं हा चमत्कार आहे. पण मानवाचा माणूस होण्याचा प्रयत्न करा. मानवाचा दानव होणं हा मानवी जीवनाचा पराभव आहे. मानवाचा महामानव होणं हा चमत्कार आहे. पण बिभीषण बाबा महामानव 100 वर्ष 200 वर्ष 500 वर्षानंतर जन्माला येतात. किती पैसा दिला म्हणजे आम्हाला सद्गुरू जोग महाराज पाहायला मिळतील. नथुसिंग बाबा, भगवान बाबा आटळकर, रंगनाथ गुरुजी परभणीकर अशी मोठी माणसं आम्हाला किती पैसा दिला म्हणजे पाहायला मिळतील. थोडी माणसं राहिलेत महात्मे. आमच्याकडे भास्करगिरी बाबा आहेत. इकडे काही परिसरात महात्मे असतील. आळंदीमध्ये शांतीब्रह्म कुरेकर बाबा. ज्ञानोबरायांचं दर्शन नाही झालं तरी चालेल. शांतीब्रह्म कुरेकर बाबांचं दर्शन घ्या. ज्ञानोबरायांचं दर्शन झालं याची अनुभूती तुम्हाला मिळेल. निवारण त्या दिवशी आम्ही पुस्तक बघितलं तर वाचन आजही अखंड जीवन वाहून घेतलं आहे. ज्ञानोबराय पाहायला मिळतात साक्षात. माय आयडल पर्सन इज शांतीब्रह्म कुरेकर बाबा. केंद्र सरकार राज्य सरकारला विनंती करेल येणाऱ्या काळात पद्मश्री पुरस्कार द्यायचा असेल तर तो द्या शांतीब्रह्म कुरेकर बाबांना. पद्मश्री पुरस्कार बाबांना दिल्यानंतर बाबांचा गौरव नाही पद्मश्री पुरस्काराचा गौरव होईल. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही दोघं साहेब दिसताय. चष्मे वगैरे रिटायर झालेत पण मग साहेब तर होतेच ना. आता हे उर्वरित इकडेच खर्च करायचं आहे. हां त्यासाठीच आहे. संसारात तुम्ही डोंगर जरी उचलला बायको थँक्यू म्हणणार नाही तुम्हाला. परमार्थासाठी काडी उचला त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. किती पैसा दिला म्हणजे न्यायप्रेमी अहिल्याबाई, कैकाडी महाराज ही संत महात्मे, छत्रपती शिवाजी महाराज किती पैसा दिला म्हणजे आम्हाला पाहायला मिळेल. मी एक नाव पुढे घेतो सगळ्यांनी तेच नाव पाठीमागं म्हणा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. लवाडीपणा केला तुम्ही. मी म्हटलं मी जे नाव पुढे घेतो तेच नाव तुम्ही पाठीमागं म्हणा. पण का जय म्हटलात. आजही खरं सांगा अंगावरती शहारे आले की नाही तुमच्या माझ्या धमन्या. ते नाव जरी ऐकलं की रक्त सळसळ करतं माणसाचं. ती सामान्य विभूती सामान्य ताकद नाही आहे. शिवाचा अवतार छत्रपती शिवाजी महाराज आहे. सामान्य विभूती सामान्य ताकद नाही आहे. छ म्हणजे 36-36 बळ. त्र म्हणजे त्राई मुद्रांना त्राई त्राई करणारे. प म्हणजे परत कधी न फिरणारे. आणि ती म्हणजे तीनही काळात ज्यांचा जय जयकार आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ते छत्रपती किती पैसा दिला गेलेत आता. माझ्या राजार माझ्या शिवबार शोधू कुटर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर. या मावळातून मावळून तू कधीच गेला माझ्या राजार माझ्या शिवबा शिवबा. नाही मिळणार आम्हाला. वा मस्त आहे ना. एक नंबर. वा घेतो मग बक्षीस तुमच्याकडून कीर्तन झाल्यावर. विठ्ठल
आपल्याला शक्य नाहीये मानवाचा माणूस होण्याचा प्रयत्न करा. पैशाच्या झोकामध्ये माणुसकी संपत चालली. तुका म्हणे झाले कोंबड्याचे परी पुढे चौकरी लावणे, अशी अवस्था. भाऊ भावाला विसरला पैशाच्या झोक्यामध्ये. बिल्डिंगाची उंची वाढली आहे, पण बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या माणसाच्या मनाची उंची खालवली आहे. मी गुरुवाऱ्यांचं त्या दिवशी पाठात ऐकलं. गुरुवार्य म्हणतात माणसाचं घर सोन्याचं असण्यापेक्षा माणसाचं मन सोन्याचं असलं पाहिजे. मन सोन्याचं असलं पाहिजे. गावात श्रीमंत लोकांच्या यादीत नंबर नाही लागला तरी चालतं, पण गावात माणुसकीच्या यादीत पहिला नंबर लागेल का त्याकरता प्रयत्न करा. अरे तुमच्याकडे लाख नसू द्या, पण माणूस लाखात एक असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. सोबत येणार आहे. धनानी भूमो पशवश्च गोष्टे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहेश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगच्छे गो जीव एकहा. आयुष्याच्या शेवटी फक्त ओनली कर्म. या पलीकडं किती पैसा कमवला तुमचं भजन शेवटी कामं येणार आहे. मुरारी बापूंचं वाक्य आहे, दुनिया तुम्हारा भजन छुड़ाने का व्रत लिए बैठी है. दुनिया तुम्हारा भजन छुड़ाने का व्रत लिए बैठी है. मर जाओ लेकिन भजन मत छोड़ो. मर जाओ भजन मत छोड़ो. भजन मत छोड़ो. भीख मागतो तुम्हाला, भजन वाढवा. आराम की जरूरत है आबू, आराम की जरूरत है तो आ एक काम कर. आराम की जरूरत है तो आ राम की शरण में. कळतं तर बघा, जास्त त्रास करून घेऊ नका. किसी ने हमसे पूछा महाराज राम सेतु है. किसी ने पूछा राम सेतु है क्या, राम सेतु है क्या. मैंने उसको आंसर दिया राम से तू है. विठाल भजन वाढवा. मर जाओ लेकिन भजन मत छोड़ो. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर. 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 परिकीर्तन गजानन सोडू नये. कीर्तन गजानन सोडू नये. तुटो हे मस्तक तुटो हे शरीर. तुटो हे मस्तक तुटो हे शरीर. भले भले मस्तक फुटो तुटो हे शरीर. परी कीर्तन गजर सोडू नये. आणि आम्ही किती कीर्तन केले ना, 100 तरी कीर्तन ऐकले. तुम्ही माळा नाही घालणार हे आम्हाला मी बॉन्डवर लिहून देतो. तुम्ही अजिबात बदलणार नाही. माणसं आहे, अजिबात बदलणार नाही तुम्ही. ज्यांनी तुम्हाला वाट दाखवली ना, तुम्ही त्यांची वाट लावली. वाह, वाट लावली. तुमच्यासारखे आम्ही कित्येक तरी वाटी लावले, पण आम्ही काही बदलणारच नाही. पण एक चॅलेंज करतो तुम्हाला नारदाच्या गादीहून. तुम्ही 100 कीर्तन ऐका, अजिबात बदलणार नाही तुम्ही. पण 11 ज्ञानेश्वरीचे पारायण करा. तुमच्या वृत्तीत माळ घालण्याची इच्छा झाली नाही तर कीर्तन करणं बंद करेल मी. कीर्तन करणं बंद करेल. बघा ज्ञानेश्वरी वाचून बघा, नाही बदल झाला. चॅलेंज करतो मी. 100% बदल झाल्याशिवाय राहणार नाही. ती ज्ञानेश्वरी आम्हाला जगायला ऊर्जा दिल्याशिवाय राहणार नाही. वाढवा. छत्रपती शिवजयंतीला आम्ही काय छत्रपती कीर्तनात येऊन बसत होते. आम्ही नाचल्याने आणि मग छत्रपतीला फारच समाधान होईल का? आताच्या तरुणींनी मोबाईल टाळून थोडी ज्ञानेश्वरी आम्हाला वाचता येईल का याचा विचार करा. बाप टाच मान करून सांगेल ज्यावेळेस सोयरीक जमेल ना, पाहुण्यांना सांगेल आमच्याकडे पैसा प्रॉपर्टी नाही राव, पण एक चॅलेंज करतो,
माझी पोरगी सोन्यासारखी राव, तुमचं घराचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण हिचा बाप ज्ञानोबरा आहे, हिचा बाप तुकोबरा आहे. ही पोरगी कधीच वाम मार्गा जाणार नाही, कधीच वाम मार्गाने. ज्ञानेश्वरी तुम्हाला जगायला ऊर्जा देईल. मी ज्यांच्या फ्लॅटमध्ये राहतो ते कदम आबा, त्यांच्या मंडळीला अजिबात ज्ञानेश्वरी वाचता येत नव्हते. ते कदम आबा गाथा पाठ आहे, त्यांचा कंठस्थ आहे. ज्ञानेश्वरी बायकोला सांगितलं जरा ज्ञानेश्वरी वाचत जा. बायको म्हटली मी अंगठा बादर आणि कशी ज्ञानेश्वरी वाचणार. त्यांनी सांगितलं फक्त ओवीवरून बोट फिरव फिरव. 6 महिन्यात खडा खडा ज्ञानेश्वरी वाचायला लागली ती मायमाऊली. सामान्य ताकद नाही त्या ज्ञानेश्वरीमध्ये. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, डोला पहावे पंढरी, डोला पहावे पंढरी, ज्ञान होया ज्ञानाची, ज्ञान होया ज्ञानाची, डोला पहावे सुंदर. आणि एवढा उंचीचा आवाज एखाद्याने मंडपाच्या बाहेर जाऊन लावण्याचा प्रयत्न केला, आवाज नाही लागणार, त्याचा आत्मा बाहेर पडेल. काय सोपं आहे का बो एवढं गोड. वा बाबा, असं वाटतं एवढी सगळी गायक वादक, तुमचं गाणं, वारकरी चाली, हे सगळं ऐकून असं वाटतंय कीर्तनकाराच्या पाकिटातले आबू 2-4 हजार काढावं आणि यांच्या पाकिटात भरावं. पण ते यावर्षी नका करू, ते पुढच्या वर्षी करा. विठ्ठला भजन भजन बडाओ, जप तप साधन कछु नहीं लागत. हो मुख दुल परी भजो रे भैया, राम गोविंद हरी. संतति संपत्ति सुख के कारण, ओ मुख जासो भूल परी भजो रे भैया, राम गोविंद हरी. भजो रे भैया, राम गोविंद हरी. भजन वाढवा, भीक मागतो तुम्हाला. आयुष्याच्या शेवटी ओनली फक्त भजन येणार आहे. म्हणून खऱ्या अर्थाने भजन वाढलं पाहिजे. जगण्याची चिंता आणि मरणाची भीती निवृत्त झाली पाहिजे. तेव्हा आम्ही क्रांती करू शकतोय. संतांनी त्यांच्या जीवनात क्रांती केली. याचं एकमेव कारण काय असेल तर तुका म्हणे वाहे मरणाचे भय, किंवा हरीच्या दासा चिंता अगटे ते वार्ता. हे साधूचं जीवन होतं. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, हे साधूचं जीवन होतं. जगण्याची चिंता आणि मरणाच्या भीतीचं पलीकडचं जीवन हे साधूचं होतं. म्हणून साधू संतांनी जीवनात क्रांती केली. ऐका, गुरुवाऱ्यांनी पाठात एक दिवस सहज एक दृष्टांत सांगितला. जगण्याची चिंता आणि मरणाची भीती निवृत्त झाली पाहिजे. एका गावात छानशी विहीर होती. त्या विहिरीला गोड पाणी, सगळं गाव त्या विहिरीचं पाणी प्यायचं. पण एक दिवस त्या गावामध्ये 2-4 पायाच्या कुत्र्याचे भांडण लागले. एक दिवस त्या गावामध्ये 2-4 पायाच्या कुत्र्याचे भांडण लागले. कुत्रे भांडण करत करत विहिरीत जाऊन पडले. कुत्रे विहिरीत पडले, सडले आणि वर फुगून आले. बहुधा जे कुत्रे भांडण करतात ते सडतातच. सध्या तरी कुत्र्याचंच बोलतोय. थोडंसं पाहिजे आहे. सगळं गाव परेशान झालं, काय करायला पाहिजे.
एक जण म्हटला केवढा अत्तर मोगरा अत्तर चौफुला काहीतरी अत्तर आणू त्या विहिरीत सोडू पाणी पवित्र होईल. गाव परेशान झालं. एक जण म्हटलं पाणी पवित्र होत नाहीये. धन्य भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी. प्रेत पीडा विनाशिनी होऊ शकतं मग पाणी का पवित्र होणार नाही. भागवत ठेवलं पाणी काही पवित्र होत नाही. एक जण म्हटला नामचिंतनात ताकद आहे भजन करूया तरी काही फरकच पडत नाही. दिवसभर पुरुष मंडळ रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा पाठीमाग रामकृष्ण हरी. तर करा भजन. आम्ही गावे तुम्ही काही न म्हणावे. समरस झालं पाहिजे. आनंद घेता आला पाहिजे. काही काही डिप्रेशनमध्ये आहे. काही काही हालत नाही हसत नाही की इथे येऊन असं बसत येत आणि तसाच मी आला मग असं. हे ओरिजिनल आतल्या गाठीचे प्युअर मुख्या मांजराचे. अरे अरे घेतला पाहिजे. आनंद घेतला पाहिजे. कोण कुणाच्या आईच्या पोटातून शिकून येत नाही. इथं काय मापं काढतात कुणाचे. कोण कुणाच्या आईच्या पोटातून शिकून येतं का. घेतला पाहिजे आनंद. 10 लाख रुपये रोज कमावणाऱ्याला जो आनंद नाही तो फक्त एवढंच एक व्यासपीठ आहे. जगाच्या बाजारात आता व्यासपीठ नाही राहिलं. म्हणूया भजन रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. ही स्त्री शक्ती आहे म्हणून ही लाडकी बहीण ही सगळ्या योजना इकडेच आहे. त्याच्यामुळे देवा भाऊ आपल्याला काहीच द्यायना नाही. काय तुमचा आवाजच तिथपर्यंत जाईल नाही त्याला काय करणार. मी बोललो त्या दिवशी बाबा स्त्री म्हणजे शक्ती आहे. मग बाबा आपल्याला वाटेल पुरुष कोण आहे. पुरुष सहनशक्ती. या पलीकडे काय असणार आहे. ते एक वेगळंच वजन आहे काहीतरी. गावात जरा कीर्तनात विनोद असावा तो उंचीचा असला पाहिजे. गावात सर्कस आली माकडाची. नवरा म्हटला एखादं माकड घरी घेऊन येतो तुझ्या मनोरंजनाकरता. त्यावेळेस बायको म्हटली तुम्ही असताना त्याची काय गरज. एक जणाचं डोकं दुखायला लागलं विभीषण बाबा. त्याच्या हितचिंतक शत्रूकडं तो गेला. डोकं दुखायला लागलं हितचिंतक शत्रूकडं गेला. माझं फार डोकं दुखतंय काहीतरी इलाज मला प्रॉपर सांगा. त्यावेळेस तो म्हटला एक काम कर गाढवाचं पाय पड लगेच तुझं डोकं बरं होईल. हा म्हटला कर पाय पुढं. जास्त त्रास घेऊ नका. कीर्तनात विनोद उंचीचा असला पाहिजे. थोडंसं 5G असला पाहिजे. बंड्याने अक्काला नंबर मागितला. अक्का जरा तुमचा मोबाईल नंबर सांगा. अक्का म्हटली की 94 लाडकी बहीण लाडकी बहीण. हे बंड्या म्हणला अक्का तुम्हाला मोबाईल नंबर सांगितला 94 लाडकी बहीण घे लाडकी बहीण. बंड्या म्हणा हे कुठला नंबर आहे. 94 1500 1500. विठाल भजन केलं पाणी काही पवित्र होत नाही. नाना प्रकारची साधनं केले विहिरीतलं पाणी काही स्वच्छ होत नाही. सगळं गाव परेशान झालं. त्या गावात मी अचानक गेलो. बहुधा बऱ्याचशा गावात मी अचानकच जातो. सगळं गाव परेशान. गाव सरपंच नाराज दिसताय. महाराज पाणी नाही पिण्याकरता. सगळं गाव परेशान आहे. भागवत ठेवलं नामजप केला सगळी साधनं केली पण पाणी काही पवित्र होत नाही. म्हटलं नेमकी पाणी दूषित कशामुळे झालंय. महाराज त्या विहिरीमध्ये 2 कुत्रे पडले आणि ते सडलेत म्हणून पाणी दूषित झालं. म्हटलं त्या विहिरीतले 2 सडके कुत्रे काढले का. म्हणे नाही महाराज. तर किती भजन करा किती चिंतन करा काही करा जोपर्यंत विहिरीतले 2 सडके कुत्रे काढत नाही तोपर्यंत ते विहिरीतलं पाणी स्वच्छ पवित्र होऊ शकत नाही. तद्वत हृदयातील चिंता आणि भीती नावाचे 2 सडके कुत्रे काढत नाही तोपर्यंत तुम्ही क्रांती करू शकत नाही. तोपर्यंत हृदयातील चिंता आणि भीती नावाचे 2 सडके कुत्रे निवृत्त झाले पाहिजे तर समाज उपयोगी काहीतरी तुम्ही काम कराल. आज आरत्या कुणाच्याही होत नाही. एखादं पेताड तरी म्हणतं का जय देव जय अंबानी बाबा. जय देव जय अंबानी बाबा. त्यांनी तर 300चं 350 करून ठेवलं. रिचार्ज काही 2 दिवस लेट मारतात. कुणी पैशावाल्याच्या कुणी आरत्या करत नाही. आरत्या त्यांच्याच होत्या. जाळोनी संसार बैसलो अंगणी किंवा संसाराच्या नावे घालोनी वाढता पुण्य धर्म केला हरि भजनी हे गवळीले जग. हरि भजनी हे गवळीले जग.
विशेषता आहे. तुकोबऱ्यांच्या जीवनातील सोनेगावकर खरी क्रांती काय असेल तर तुकोबऱ्यांनी त्यांच्या जीवनातली हेरझार संपवली. अभंगाचं द्वितीय चरण. त्यांची सरली हेरझार, त्यांची सरली हेरझार, त्यांची सरली हेरझार, त्यांची सरली सगळ्याला 1-1 रुपये देईल. काय गोड साथ. नाहीतर होतं बिभीषण बाबा कधी कधी गायक चांगले असते तर वादक येड्यावानी करतात, वादक चांगले असले की टाळकरी येड्यावानी करतात. हे सगळे जमून आलं की बसलेले येड्यावानी करतात. पण इथं असं सगळे जमून आले. होतं कधी कधी गाव जवळ आलं की बैल येड्यावानी करतात, पाहुणे कुणी आलं की पोरं येड्यावानी करतात, माहेरचं कुणी आलं का हे येड्यावानी करतात, आणि 4 वाजले की पियानारं येड्यावानी करतं. विठाला संतांनी त्यांच्या जीवनात हेरझार संपवली. याचं कारण महाराज हेरझार म्हणजे तरी काय, पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं ही हेरझार आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मोरमतिम. पुन्हा पुन्हा जन्माला येणं पुन्हा पुन्हा मरण. किती वेळा जन्म यावे किती व्हावे फलित, किती व्हावे फलित, किती व्हावे फलित, किती वेळा जन्म यावे किती व्हावे फलित, किती व्हावे फलित, किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फलित, नित्य व्हावे फलित, नित्य व्हावे फलित. फजित. पुन्हा पुन्हा जन्माला येणं. खरं तर तुम्ही आम्ही मरतच नाही, फक्त तुमच्या माझ्या जीवनाचं ट्रान्सफरण होतं. तुम्ही आम्ही मरतच नाही. जोपर्यंत अंतकरणातल्या वासना निवृत्त करत नाही, अंतकरणातल्या वासना कायमची तिलांजली देत नाही, तोपर्यंत मरतच नाही. अंतकरणातल्या वासना कायमच्या विच्छेद करत नाही, तोपर्यंत तुम्ही आम्ही मरतच नाही. नाही मरत. पुन्हा पुन्हा जन्माला येणं पुन्हा पुन्हा मरणं. पण ज्ञानोबाराय म्हणतात ती हेरझार या शरीरामध्ये संपवता येते. तैसे येणे शरीरे शरीरा येण सरे किंबहुना हेरझारे चिरापणे. ती हेरझार या शरीरामध्ये संपवता येते. जीवन यात्रेचा गौरव होणं ही मानवी जीवनाची सफलता आहे ना बुवा. हेरझार संतांनी संपवली. खरं तर संत महात्मे ठरवलं तेव्हा जन्माला येतात आणि हवं तेव्हा या जगाचा निरोप घेऊन जातात. म्हणून त्यांनी हेरझार संपवली. ठरवलं तेव्हा येतात आणि हवं तेव्हा निघून जातात. पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज षष्टी शुद्ध प्रतिपदेला नाथांनी देह ठेवला. सगळीकडे कळवण्यात आलं नाथ महाराज गेलेत, नाथ महाराज गेलेत, नाथ महाराज गेलेत. सगळा समाज एकत्रित झाला. नाथ महाराजांना खांदा दिला.
नाथ महाराजांना खांदा दिला. सखाराम पंत, गोविंदराव पंत हे 4-5 पंत एकत्रित आले. काय रे पंत, आयुष्यभर देवदेव केला, भजन केलं, पण शेवटी आपल्याच खांद्यावर चाललंय की नाही. भावकी इतकी खतरनाक की मरती खेपी भावकी काढल्याशिवाय राहत नाही. डेंजरस आहे. पण ते नाथ महाराज होते ना बुवा, तिरडीहून उठून बसले. पंत, ओ पंत ठेवा खाली. उठून बसले, चालत चालत वाड्यात गेलेत. 1 वर्ष पुन्हा नाथ महाराज राहिलेत. शुद्ध प्रतिपदेला षष्टीला नाथ महाराज पुन्हा देह ठेवला. सगळीकडे कळवण्यात आलं नाथ महाराज गेलेत, नाथ महाराज गेलेत. हे 2-4 जण म्हणे, आई काही बोलायचं नाही बरं, ते उठून बस देत, खांदा देतोय पण काही बोलायचं नाही, उठून बस देत. नाथ महाराजांना घेऊन जात आहेत. राम बोलो बाय, राम बोलो बाय, राम बोलो बाय, राम बोलो बाय. नाथ महाराजांना त्या काळात आता अपडेट झालं. हे राम तू अंतर्यामी सबका स्वामी, तेरे चरणों में चारों धाम. हे राम रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. आता स्वर्गरथ आला ना, काळ बदलत चाललाय. नाथ महाराजांना घेऊन जात आहेत. एका मुलीचं लग्न झालेलं होतं. ती माय माऊली आपल्या पोरीला वाटं लावत होती. तेवढ्यात तिच्या मनात आलं, माया पोरीला आज वाटं लावायचं आणि नाथाला काय आजच मरायचं होतं का. तेवढ्यात नाथ महाराज म्हणतात, पंत. हा पंत काहीच बोललो नाही ना. पंत ठेवा खाली. चालत चालत नाथ महाराज वाड्यात जात आहेत. पुन्हा 1 वर्ष नाथ महाराज राहिलेत. शुद्ध प्रतिपदेला षष्टीला नाथ महाराज चालत चालत गोदावरी पात्रात जातात. स्वतः जलसमाधी घेतात. संत ठरवलं तेव्हा जन्माला येतात. हवं तेव्हा या उभ्या पावली या जगाचा निरोप घेऊन जातात. म्हणून म्हणतात ना, त्यांची सरली झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार. त्यांची सरली ठरवलं तेव्हा स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस चालू भजनातून बायकोच्या हातचे भजे खायला जायचे. चालू भजन चालू असताना बायकोच्या हातचे भजे खायला जायचे. त्या पाठीमागचा रिझन सामान्य विभूती नव्हती. रामकृष्ण परमहंस आश्रमाच्या बाहेर त्यांची साधक मंडळी त्यांना काढत नसे. याचं कारण कुणी राम जरी म्हटलं तर त्यांना 6 महिने समाधी लागायची. रामकृष्ण परमहंसांना 6 महिने समाधी. याचं कारण राम अंतकरणाच्या खोलीपर्यंत जाऊन पोहोचला. आज माणसाला राम म्हटलं की काहीच वाटत नाही. गाढव म्हटलं की जास्त वाईट वाटतं. गाढव म्हटलं की एवढं वाईट वाटतं. राम म्हटलं की काहीच वाटत नाही. याचं कारण गाढव अंतकरणाच्या खोलीपर्यंत गेलाय, पण राम आमच्या अंतकरणाच्या खोलीपर्यंत जाऊन पोहोचला नाही. राम रामेति रामेति रमे रामे मनोरामे, सहस्रनाम तत्तुल्यम राम नामे वरानने. ही सामान्य ताकद नाही, पण कधी कळणार आम्हाला, कधी कळणार. संत महात्मे रामकृष्ण परमहंस म्हटले, ज्या दिवशी मी भजे खायला येणार नाही त्या दिवशी माझा तो शेवट असेल. तसं एक दिवस घडल्याच गेलं. विठ्ठल संसारी माणसानी एरजार कशी संपेल. पण कधी कधी नाथ महाराजांचे अभंग वाचत जा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणिया राहती तैसे. असा आम्हाला त्या पद्धतीचं जीवन आम्हाला जगता येईल का. तुम्हाला नारळ माहिती आहे. नारळ माहिती आहे. हा माहिती आहे. नारळाच्या आत खोबळा असतो. खोबळा माहिती आहे. तो खोबळा त्या नारळाला त्या कवटीला चिटकतो का हो. नाही. मग त्यात खोबळा नाही का. आहे. त्या पद्धतीचा आम्हाला संसारात राहता येईल का. चिकू माहिती आहे का तुम्हाला. चिकू टोपीवाले चिकू माहिती आहे का. तुम्ही नाही चिकू, पण चिकू माहिती आहे. चिकूच्या आत बी असतं. बी माहिती आहे. ते बी त्या चिकूला चिटकतं. नाही. मग त्या बियासारखं आम्हाला जीवन जगता येईल का. शेळी माहिती आहे तुम्हाला. शेळी तलावात पाणी प्यायला गेल्यानंतर किती अंतरावरून पाणी पिते ती. 500 फूट.
जवळ जाते, खडकावरती अलगद गुडघे टेकवते आणि अलगद स्वच्छ तलावातलं पाणी पिते. त्या शेळीसारखं अलगद स्वच्छ पाणी आम्हाला पिता येईल का? तसं जीवन जगता येईल का? म्हैस माहिती आहे का तुम्हाला? म्हैस 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 माहिती आहे? माहिती आहे किती अंतरावरून पाणी पिते ती? आतमध्ये जाते, पाणी पिते, तिथंच घाण करते, तिथंच राडा करते, सगळं येणाऱ्या जाणाऱ्याला पाणी दूषित करून टाकते. आजच्या कीर्तनातून एवढं जरी घेतलं, संसारामध्ये जीवन जगत असताना म्हशीसारखं राहू नका, शेळीसारखं जीवन जगा. एवढं जरी घेतलं तरी कीर्तन सफल होईल. वा विठ्ठला. काहीही करू शकता, ठरवलं तर देव होता येतं, ठरवतच नाही ना. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, पुढं तरिका चित्ती न धरावी. ठरवलं तर देव होता येतं, पण आम्ही कधी ठरवतच नाही ना. एक तरुण माझ्या दर्शनाला आला, खिशातला मोबाईल त्याचा खाली पडला आणि त्या मोबाईलला डीपीला फोटो गौतमी पाटलाचा. म्हटलं का रे बाबा, तिचा कशाला फोटो ठेवला? म्हणे मी तिचा खूप फॅन आहे म्हणे. खरे दळ भद्र्या, तू फॅनची हवा तिला कधी लागणार आहे? ठेवायचं तर कैकाडी बाबांचा फोटो ठेव. जगायला काही ऊर्जा, शिक्षण, त्यांनी शाळा बांधल्या, किती त्यांची जगायला काही ऊर्जा मिळेल. छत्रपतींचा फोटो ठेवा, काही जगायला ऊर्जा मिळेल. दाढ्या वाढवल्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत नाही, कोर ओढला म्हणजे कुणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. त्यांना डोक्यावरती घेऊ नका, त्यांचे विचार डोक्यात घ्या, विचार डोक्यात घ्या. आणि हा जर डोक्यातून गेला असेल तर कसं डोक्यात विचार घेणं? डोक्यात घ्या त्यांचे विचार. एखादं घनदाट जंगल आहे, त्या जंगलातून तरुण युवती येत असेल, धोधो पाऊस पडतोय, पण तिचा आम्हाला जर माय म्हणून पाय पडता येत असेल तरच जय भवानी जय शिवाजी म्हणण्याचा अधिकार आहे, अन्यथा जय भवानी म्हणण्याचा अधिकार नाही. एखादा कॉलेजचा चौक आहे, त्या चौकात 10-5 त्या ठिकाणी पोरं उभा असतील, 1-2 मुली तिथून जात असेल, त्या मुलींना जर कुठं सुरक्षित वाटत असेल तरच जय भवानी जय शिवाजी म्हणण्याचा अधिकार आहे, अन्यथा जय भवानी जय शिवाजी म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही. त्यांचे विचार आम्हाला रांझ्याचा पाटील उदाहरण माहित आहे. हात पाय कलम करून गाढवावर बसून धिंड काढली. छत्रपतींचे विचार आम्हाला जगायला ऊर्जा देते. मुलींना आपण सांगतो ना, घराच्या बाहेर पडताना जरा पदर घेत जा, तसं पोरांनाही सांगा. समोरून येणारी प्रत्येक स्त्री आपली आई बहीण आहे, प्रत्येक मुलगी आपली बहीण आहे. या भावनेने बघा. भयंकर परिस्थिती महाराष्ट्रात आहे. मोबाईलच्या या आधुनिक युगामध्ये काळ फार बिघडत चाललाय. आजचा व्हिडिओ तुम्ही भरपूर व्हायरल झाला, बघितला असेल. लहान लेकरू 5-6 वर्षाचं, आईला मोबाईल मागितला. आई अगोदर मोबाईल खेळत होतं, मोबाईल हिसकावून घेतला आईने मोबाईल हिसकावून घेतला, बॅटीने त्याला एक टोला मारला. ए मोबाईलला हात लावू नको. तुम्ही बघितला असेल कुणी तो आजचा व्हिडिओ. मोबाईल आईने हिसकून घेतला, मग तो अभ्यास करण्याचं नाटक करत बसला. आईने मोबाईल घेतला, आई कुणावरती कॉलवर कुठंतरी बोलत बसली, कुणाला तरी फोन लावला. तेवढ्यात त्यांनी पुस्तक ते लिहायचं ते बाजूला ठेवलं आणि पाठीमागं गेला. ज्या बॅटीनं मारलं ती बॅट त्यांनी घेतली आणि आईच्या डोक्यात घातली. जागेवरती आई मरण पावली. आजचा व्हिडिओ हे. येणारी पिढी तुमच्यावरती संस्कार काय त्यांना मोबाईल देताय? द्या ना ज्ञानेश्वरी त्यांच्या हातात, द्या त्यांच्या हातात द्या गाथा. येणारा काळ फार वाईट असेल. 5 वर्षापर्यंत त्याला मारू नका, पण 5 ते 12 वर्षापर्यंत मारा त्याला. पण मारण्याची हिंमत नाही तुमच्यामध्ये. तुम्ही मारायला लागलं का ह्या मदत येत्या? नका मारू, लेकरू आहे, मारा त्याला 5 ते 12 वर्ष. तुम्ही मारत असताना ह्या मदत येत्या, द्या पोराला सोडून, लेकरू आहे. उलट करा थोडंसं. तुम्ही मारत असताना ह्या मदत आल्यानंतर पोराला सोडून द्या. त्या निमित्ताने घ्या हात धुवून. संस्कार द्या. येणारा काळ फार वाईट आहे. भ्रमण भाष्य केल्या जातंय. लव जिहादचे प्रकरण महाराष्ट्रात, धुळ्यातली परवाची घटना आहे. कित्येक तरी घटना महाराष्ट्राच्या त्या हैदराबादमध्ये षडयंत्र रचवल्या जातात. दरवर्षाला 15 मुली गायब झाल्याच पाहिजे. भ्रमण भाष्य करून प्रेमात कसं त्यांना अडकवता येईल याकरता बजरंग दल आहे, दुर्गा वाहिनी आहे. या बजरंग दलाचं काम आम्हाला करता येईल का? विश्व हिंदू परिषदेचं काम आम्हाला करता येईल का? आताच्या तरुणांनी ते हातात घेतलं पाहिजे. कधी आनंद वाटतो एवढी तरुण मंडळी समोर बसलीत. आज आताचा तरुण वर्ग चांगला सुधरत चाललाय,
आणि याकडे आपण हिंदुत्व जागरूक कसं राहता येईल याचा विचार देव देश धर्मासाठी आम्ही एकत्रित येणं ही काळाची गरज आहे. नाहीतर लव जिहादचे प्रकरण परवा विश्वास नागरींनी पोस्ट केली. केरळमध्ये 32,000 मुली गायब झाल्यात. बरं षड्यंत्र बघा ती कसे रचवले जात आहेत. एक कुणीतरी बाई त्या बसस्टँडला उभी राहायची, एक आपली हिंदू मुलगी तिथं यायची आणि त्या बसस्टँडला त्या बाईने तिच्याशी मैत्री करून घेतली. बसमध्ये तिच्याकरता जागा पकडावी. 4-5 दिवस मैत्री झाली. 5व्या दिवशी त्या पोरीला काहीतरी हातात खायला दिलं, चॉकलेट वगैरे. बेशुद्ध झाली ती पोरगी. ओ कंडक्टर साहेब गाडी थांबवा. गाडी थांबवली. कुणातरी जिहादीला फोन केला. 4-5 तरुण आलेत. 4 व्हीलर गाडी आली. त्या बाईच्या हातात 20,000चं बेंडोळं दिलं. 20,000 ती बाई घेऊन गेली. पोरीला नेलं आणि वेश्या व्यवसायामध्ये टाकून दिलं. एखादी पोरगी चुकली म्हणजे सगळ्यात पोरी तशा आहे अशातला भाग नाही आहे. पण सुधारणं ही काळाची गरज आहे. चांगल्या जाणकार भावाला मायबापाला तुमच्या हातात 11-12 वाजता मोबाईल तरुण बहिणींनो चांगला दिसत नाही. त्या काळात तुम्ही ज्ञानेश्वरी गाथा काव्य कादंबरी अभ्यास करता येईल का ह्या छोट्या छोट्या गोष्टींना फॉलो करा आणि आपली संस्कृती वाढवण्याचा प्रयत्न करा. अरे तुम्ही आम्ही काय सामान्य मावळं आहोत का? सह्याद्रीचे पुत्र आहोत आपण. सामान्य ताकद नाही आहे. सह्याद्रीचे पुत्र मावळे सह्याद्रीचे पुत्र मावळे जरी कोवळे रंग सावळे वाहती प्राण शोभा खाते. 16 वर्षाचा होता बहादर असा शिव छत्रपती हलकार जी 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 धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर बाजूनी पाणी दुष्ट मुघलास बाजूनी पाणी दुष्ट मुघलास घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा जंग फिरे गगना स्वातंत्र्याच्या रक्षणा मावळे झाले तयार मावळे झाले तयार. हर हर महादेव गर्जना झाले अमर. हे रामाजी हे रामाजी हे रामाजी हे वा. मृदंग वादक करता येतात. टाळी वाजवा. घाम आलाय त्यांना वाजू वाजू. हे बघा हे माझी पाठ भिजली. साहेब आम्ही कधी घाम पुसतच नाही. पुसू नका बुवा. कारण लोकांना कळालं पाहिजे घामाचं आहे हारामाचं नाही म्हणून. हेरझार संपवण्याकरता आम्ही सामान्य ग्राउंड लेवलची लोक साधी भोळी माणसं काही सोपा उपाय सांगा की जेणेकरून हेरझार संपल. त्यावेळेस महाराज म्हणतात बाकी काही करू नका. देवाला हृदयात साठवा तुमची एरझार संपेल. अभंगाचं साठविला हरी साठविला साठविला
एकदा वरती हात घ्या सगळ्यांनी, पाठीमागचे घ्या जरा हातवर. ललकारी असू दे. हा वर घ्या जरा, पाठीमाग घ्या जरा हातवर. इकडे बसलेले वा जय हो, मस्त आवाज आहे, छान आहे. त्या आवाजापेक्षा तुम्ही त्या धुंदीत मस्त गाताय. धुंदीत गाऊ मस्तीत राहू छेडीत जाऊ आज मस्त वा. घ्या जरा हातवर. चंद्रभागीच्या तिरी, चंद्रभागीच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. एक साथ सर्वांनी हात जय हो. एक एक टाळी वाजवा, टाळ थांबवा. दुम दुमली पंढरी, दुम दुमली पंढरी पांडुरंग हरी गोपा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, एक साथ विठ्ठल जय हरी. सपने पूरा करके रहेंगे हमने मन में ठाना, हर हद को हम पार करेंगे देखे कार्य जमाना. हमें तेरा नाम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. कसम तुम्हारी राम प्यार से प्यारा है, नाम से प्यारा है. अवधपुरी का राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. वाह विठ्ठला. तरुण मंडळ जागेवर उभा राहून आनंद घ्यायचा असेल बिंदास घेऊ शकतात. वर्षभर हा आनंद पुन्हा नाही. आबू जनता उभा राहा की एक साथ जागेवर उभा राहा की जागेवर. हर घर में एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत बच्चा जय जय श्री राम बोलेगा. रामदूत हनुमान कनारा, रामदूत हनुमान, रामदूत हनुमान बना, रामदूत हनुमान बना. सारे जग में गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. साऱ्या शत्रूंच्या मानावरून, साऱ्या शत्रूंच्या मानावरून जिथं भगवा फडकविला, भगवा फडकविला. दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. अंधार पार झाला दिवा पाहिजे, अंधार पार झाला दिवा पाहिजे. देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, दिवा पाहिजे. सोनेगाव गावात, या सोनेगाव गावात काय वाजत गाजत, वाजत गाजत वो. माझ्या कैकडी बाबाचा बाई सोळा घालतो, कैकडी बाबाचा बाई सोळा घालतो. हरले माझे पाप, ज्ञानदेव म्हणता हरले माझे पाप. तुकाराम म्हणता हरले माझे पाप. माझ्या कैकडी बाबाचा बाई सोळा गाजतो, कैकडी बाबा माझा सोळा गाजतो.
भगवंताच्या चरणारविंद समर्पित करतो। अतिशय गोड अशा प्रकारचा कैकाडी बाबांचा उत्सव आपण या ठिकाणी करताय। खरं तर एवढा 450-500 किलोमीटर प्रवास झाला बिभीषण बाबा, पण एवढी गोड श्रोतृविंद पाहिले, सगळा थकवा निघून गेला। एक जाता जाता भीक मागतो, भजन वाढवा। हम कैकाडी बाबा के बन सकते नहीं, हम साधु नहीं बन सकते, हम संत नहीं बन सकते। ऐका ऐका, हम साधु नहीं बन सकते, लेकिन साधु के तो बन सकते हो ना, साधु के बन सकते हो। चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा, चांगलं वागा। गट तट मतभेद राजकारण घरातले वाद विवाद सोडा। जगाच्या बाजारात माणूस किती समाधानी असू द्या, पण घरात पाय टाकला माणूस घरात समाधानी नसेल, काही कामाचं नाही तुमची पैसा प्रॉपर्टी। एकमेकाला प्रेम द्या, प्रेमाने वागा, मनातलं काय ते बोलून टाका, पण कधी टाकून बोलू नका। चांगलं बोला, चांगलं वागा। तरुणांनो, स्टेटस ठेवायला काही सेकंद लागतो, स्टेटस ठेवायला काही सेकंद लागतो, पण स्टेटस निर्माण करायला खूप कालावधी लागतो, खूप कालावधी लागतो। चांगलं जीवन आम्हाला जगता येईल का? आयुष्य फार अल्प आहे, देवाकडे भीक मागा, 100तलं 1 शून्य कमी करू नको, नाहीतर काही राहणार नाही। 10 वर्षात निवडणूक होणार नाही आणि काहीच होणार नाही। भीक मागा त्याला, चांगलं जीवन जगा। जीवन जगत असताना काही नियम फॉलो करा। इष्टग्रंथ आम्हाला, ग्रंथाचं पूजन, ग्रंथाचं चिंतन आम्हाला, एकांतवास, भजन, ह्या काही गोष्टी वाढवा। नामचिंतन, नामजप ह्या काही गोष्टी वाढवा, आणखी काही गोष्टी वाढवा। बाकी हेवे दावे गट तट हे सोडून द्या। दूर ज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे। हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे। बैर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना। हम चले ने करस्ते पे हमसे, भूल कर कोई भूल हो ना। इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर न होना। सांभाळा, नाचून दम लागलाय, सोपं आहे का हे की नाही? आबो कठीण आहे वा। अतिशय गोड उत्सव आपण करतायत। घरात 2 देव राहतो तरुणांनो, त्या 2 देवांना सांभाळा। 33 कोटी देव चामुंडा, त्यापैकी काही मर्त्य देव आहे, काही अधिष्ठातृ दैवत्व आहे, काही नित्य देव आहे। घरात नैमित्तिक देव, घरात 2 देव राहतात। ते 2 देव म्हणजे माय आणि बाप, त्या 2 देवांना सांभाळा। ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमां कहते हैं, ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमां कहते हैं, जिसका प्रेम का अंत नहीं उसे माँ कहते हैं, उसे माँ कहते हैं। त्यांना सांभाळा, काही लागत नाही। 4 मिनटं द्या त्यांना, सकाळी 2 मिनटं, संध्याकाळी 2 मिनटं। बाबा तब्येत कशी आहे? आई तब्येत कशी आहे? पॅरासिटामॉल, काही गुडघ्याच्या गोळ्या देऊ। 50 वर्ष जगणारे मायबाप 70 वर्ष जगल्याशिवाय राहणार नाही। द्या त्यांना, बोला। मेवणीला बोलायला टाईम आहे, सासू सासऱ्यांना बोलायला टाईम आहे, पण मायबापालाच बोलायला कसा टाईम नाही कळत नाही माणसाला। पण नाथ महाराज म्हणतात, माता माऊली पाचारिता, शब्द दिला नाही मागुता, बैरा झालो नरदेही येता, एका जनार्दनी स्मरे आता। नाथ महाराज म्हणते, अशी औलाद जन्माला आली तेव्हाच मृत्युमुखी पडली असती बरं झालं असं। शब्द देखील विकत घ्यावं लागतायत, मोबाईलमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतायत। थोडंसं टाळा, ज्ञानेश्वरी गाथा वाचा, जगायला ऊर्जा मिळेल। बापही काही सामान्य नसतो। मी परवा इंस्टाला एक गीत टाकला, फार सुंदर, 7-8 लाख लोकांनी बघितलं ते। बाप काय असतो? बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप झुरतो म्हणून घर झोपते खुशाल। बाप कष्टाचा काबाडी,
उसमळ्यात तोडतो या भाकर पोरांना देऊन खमीस खवास फाटलेलं माझ्या बापाच्या धोत्राला आली जत्रा गावाची बाप जत्रेत जायाचा उधार पाधार कापड पोरांना आणायचा कापड पोरांना आणायचा सुल पेटत नवती दिस दिवस घराला पायली भर दाण्यासाठी बाप गल्लीत फिरायचा बाप गल्लीत फिरला बाप गल्लीत फिरला संपत्ती कमवण्यापेक्षा संतती कमवा संतती लायक असेल कमवण्याची गरज नाही संतती नालायक असेल तर कमवलेलं देखील काही कामाचं नाही विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल